मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 17 वर्षांनंतर आज मालेगाव बॉम्बस्फोटाचा फैसला। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य ठरणार। मुंबई सत्र न्यायालयाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवला। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। मुख्यमंत्र्यांना भेटून यातना सांगणार। जिवंत असेपर्यंत न्यायाचा लढा लढणार। ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। शिंदेंची दिल्लीमध्ये रात्री बड्या नेत्यांसोबत भेट। शिवसेनेच्या मंत्र्यांसंदर्भात ही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार। गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांची आज पोलीस कोठडी संपणार। दुपारी पोलीस खेवलकरांसह 4 जणांना कोर्टात हजर करणार। वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्यासह 6 जणांना ईडीचं समन्स। सूत्रांची माहिती। छाप्यात 1,33,00,000ची रक्कम जप्त। 3 वर्षात 123 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्याची माहिती। भाजप वगळता सर्व पक्षाच्या नगरसेवकांचा प्रवेश। लाडक्या बहिणींचा लाभ लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। लाभाची रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार। सूत्रांची माहिती। सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट मिळणार। जुलै-ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार। सूत्रांची माहिती। कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा। सुप्रीम कोर्टाचे बीएमसीला आदेश। कबुतरांना खायला घालणं आरोग्यासाठी धोकादायक। सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये उद्या बीडमध्ये बैठक। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करून न्याय देण्याची मागणी। महादेव मुंडेंच्या कुटुंबासह संतोष देशमुखांचं कुटुंब हजर राहणार। अमेरिकेकडून 1 ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ आकारणी। ट्रम्प यांची मोठी घोषणा। भारतानं रशियाकडून सर्वाधिक शस्त्र आणि तेल खरेदी केल्यामुळे दंड लादण्याचाही निर्णय। अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणामांचा अभ्यास करतोय। भारत सरकारकडून भूमिका जाहीर। शेतकरी, उद्योजक आणि लहान व्यापाऱ्यांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध। दबावाला बळी पडणार नाही, सरकारची भूमिका। तर डोनाल्ड ट्रम्प भारताला जुमानत नाही, तर ट्रम्पची दादागिरी व्यापाऱ्यासाठी सहन करतायत। ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचं काम। संजय राऊतांची टीका। प्रणिती शिंदेंनी सैन्याचा आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांचा अपमान केला। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा, या प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार। राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नागपूर मनपाला आर्थिक बूस्ट। पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकास कामांसाठी 315 कोटींचा निधी। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला। धरणातनं सध्या 7,370 क्युसेकनं विसर्ग सुरू। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।